कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओतून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओतून. जगतात येते कोणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. उठा लवकर उठा. असं आजीबाई उठा लवकर. उतरले का सगळे राजे महाराजे? जायला ए म्हातारे वट लवकर. ए वट 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 लवकर. वट वट चल लवकर खाली वट चला. जगदंब 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 जगदंब. संध्याकाळी देवाला जायला गाडी पाहिजे होती. कारभाऱ्याला सांगा.
आज काय काम दादा? काय नाही, फॅक्टरीवर असा आणि उगाच कुणाला दामात नका घेत. मुकाट राहा. जावा माधव. बाळासाहेबांना मुंबईला मनी ऑर्डर करायची होती. पैसे संपले म्हणून परवा कागद आला होता. ठीक आहे कारभारी, आजच मनी ऑर्डर करून टाका मागतात तेवढे. पण कुपनावर लिहा म्हणा मोठ्या कॉलेजमध्ये गेलात फुकट जावे दौडू नका. मन लावून अभ्यास करा. एका मुलाचे बाप झालायच म्हणा, करून टाका. काय कुशाबाई, बसा बसा बस बसा बसा. अरे माधव, त्या कुत्र्याला काही खाऊ घाला. आता खाऊन माझेच झाले. कोणी अधिकारी आलेले आहेत. अधिकारी आलेले आहेत. मी मुंबईहून शिक्षण खात्याकडून आलो. बर बर, बसा ना आपण बसा. राहण्याची व्यवस्था अगदी मनपसंत आहे ना? काही तक्रार असेल जरूर सांगा. नाही नाही ठीक आहे. तुमच्याशी नंतर बोलतो, जरा इतर काम बघू. काय सरपंच, काय काम काढलंय? ही धनगर मंडळी आल्यात बिरोबाच्या मंदिराला मदत मागायला. काय कुशाबा, अरे इनमिन गावामध्ये 25 घरं धनगराची आणि तुम्हाला बी स्वतंत्र देव आवाज होय. अरे खंडोबा आहेत की गावात? हा नाही पर मालक, बिरोबा म्हणजे धनगराचा कुलस्वामी हाय. अरे पण बिरोबा म्हणजे खंडोबाचाच अवतार नव. बर बर, जागा शोधा, सरपंचांना कळवा. होय जी. बर नवले, काय तुम्ही असं करा, पुढल्या महिन्यापासून फॅक्टरीच्या कामगाराच्याकडून माणसे 8 आणे काढा. ठीक आहे. तुम्ही सरपंच गावामधून घरटी 1-1 रुपया काढा आणि ऊसाच्या गाडीमाग मळेवाल्यांच्याकडून 5-5 रुपये काढा. उरलेले आम्ही देऊ. काय कुशाबा? लई उपकार झालं मालक साहेब. चला रे. काय नवले, फॅक्टरीची काय खबर बात? सभासदांची तक्रार येत आहे. काय? काट्यावर ऊसाच्या वजनाची नोंद नीट केली जात नाही. आम्ही नाही समजलो. सभासदांचं म्हणणं आहे ऊसाचं वजन किलोपर्यंत दिलं जातं, ग्रॅमपर्यंतच्या वजनाची नोंद केली जात नाही. ती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. अरे वा, लई शिंग फुटल्या ते लोकांना. बर, पुढल्या मीटिंग मध्ये हा विषय अजेंड्यावर घ्या. दात आल्यात, दुसरं काय. बरं नवले, तुम्ही कामाला लागा. बरं आहे सर. नमस्कार साहेब, आपण आतमध्ये जाऊन बोलू. असा आमचा दरबार आहे साहेब. एक वेळ मुंबईत राहून महाराष्ट्राचं राज्य करणं सोपं आहे साहेब, पण एका गावाचं राज्य करणं महाकठीण. हजारो विचाराची माणसं असतात. अरे आपण बसा. थँक्यू. हा सगळा साहेबी थाट आमच्या आवडीचा नाही साहेब. आम्ही अडाणी माणसं, पण तुमच्यासारखी पुण्या मुंबईकडची पाहुणी मंडळी येतात, त्यांच्यासाठी करावं लागतं. त्यांना सवय असते ना.
आपण घ्या. ऑमलेट आहे. नाही, आमचं झालंय. आपण घ्या. त्याचं काय साहेब, आम्ही दिवसातून 2 वेळा फक्त जेवण घेतो. नाश्ता वगैरे काही भानगड नाही. आपण घ्या. अहो, या देशातल्या गरीब माणसाला एका वेळेला तरी नीट जेवण कुठे मिळतं. आपण घ्या. वाह, उस्ताद अली अकबर खान, आईर भैरव. मजाड तो उस्ताद साहेब, मजाड. माझू पाहुण्यानं अजून आणखी आमलेट वाढ ना. अरे असं काय करता, आमच्या फार्मरची अंडी आहेत, घ्या. नको नको साहेब, इथं काही कमी नाहीये, भरपूर आहे. हात चोरण्याचं काही काम नाही. तर यासाठी तुमचं सहाय्य हवंय आम्हाला. गावातली पोरं शिक्षणासाठी मुंबईला जातात आणि मुंबईच्या जाळ्यात अडकून पडतात. आमची पोरं आमच्या कामासाठी उपयोगी पडायची असतील तर त्यांचं शिक्षण इथंच झालं पाहिजे, फार डिग्रीपर्यंत. ते आम्ही ओळख आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार केला. नाही, तुम्ही राहा, फिरा लागेल, अंदाज घ्या, विचार करा. काय तुमची सगळी सोय केली जाईल. आम्हाला रिपोर्ट द्या. नाही, आज विश्रांती घ्या, उद्या सकाळी गाडी येईल तुम्हाला न्यायला. आणि साहेब, आमचं राज्य बघून घ्या. छोटसच आहे, पण आम्ही उभं केलं रक्त आणि घाम गाळून आमच्या कष्टाने. इथली माणसं फार आळशी होती. कुत्री आणि माणसं भांडत होती एकाच भाकरीच्या तुकड्यासाठी. पण आता कष्ट करून पोटभर खाते. बघा तुम्ही, नंतर बोलू आपण. नाही तर तुम्हाला वाटायचं हिंदूराव आपल्याच गमजा सांगतोय. बस याद. अरे नको ग कमळे, मला जरा आणखी झोपू दे. या मारुती कांबळेला काय झालं ते कळत शोधलं पाहिजे आपण. आणि काय कळत खरं सांगू का, भिजलंय. 2 चहा घे बाहेर. पाणी घे लवकर. सर, हे सांगतो की मुलगा आणि मारुती कांबळे हे प्रकरण काय लक्षात येत नाही. काय रे, तुला काय वाटतं? या सर्जेराव, बोला काय घेताय? ते काय चालायचं नाही. हा, दूध घेतलंच पाहिजे. नंद्या, दूध आणले 1 ग्लास, फर्स्ट क्लास. आणलं पाहिजे ना.
आलीस भाई, शोधित आलीस. 2 इसाम 90 पैसे. हे गजराव. जन को तेरे कहे, वैष्णव जन तो तेरे कहे. 1 इसाम 50 पैसे. पैसे टाक पहिले. कुठे चालला? टाक पैसे पहिले. हा तुम्ही चला, पैसे बुडवतो. पैसे टाका दे. पैसे नाही. पैसे नाहीये. पैसे नाही तर टांग तोडतो साले. पैसे टाक पहिले. पैसे नाही. बाहेर चालले को. पैसे नाही तर खायला कशाला मागितलं? तुला खाऊ फडवे. पैसे टाका दे. ईश्वरा शपथ पैसे नाहीये. बघा. पैसे मिळवतो. चालायला. दारू प्यायला पैसे असतात फुड्यांकडे. फुकट खाऊ साले. उद्धा होता म्हणून गेला सोडून. खाली कपड्यात आहे. गावातला दिसत नाही, बाहेरचा माल वाटतो. हाट चल हो तिकडे. ओट. साहेब, कामगारांचं बोनस बद्दल मागणी पत्र आलंय आपल्याला. आर्थिक माहितीचं टाचण करून ठेवा. बोर्डाची मीटिंग बोलवा. ओके. त्यांच्याकडे पाठवूया. ठीक आहे साहेब. आणि त्या कंट्री लिकरचं आपलं ते लेबल बनवायला सांगतो राऊतला. त्याचं काय आलं? बनवलंय साहेब. फार छान झाले. दादा या नवले तुम्ही. ठीक आहे साहेब. काय सर्जीराव? गावात आज सकाळच नवा चेहरा आलाय. कोण आहे? अद्याप कळत नाही. खादीच्या कपड्यात आहे. जवळ पैसा नसल्याचा बहाणा करतोय. शिकलेला वाटतो. काय नाव गाव? कळल, पण दारूचा वास फरलांगभर मारतोय. मला डाऊट आहे. कसला? साधा वाटत नाही. पाठवलेला असं. असं तर तपासा करता वेश बदलून येत्यातच की. हरकत नाही. चौकशीवर राहा. आणि काम करायला तयार असेल तर फार्मर लावून घ्या. नजरत राहील आपल्या. आणि काम करायला तयार नसेल तर हाकलून लावा. या तुम्ही. हॅलो बाळासाहेब. हा
मी हिंदूराव धोंडे पाटील. राम 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 राम. आज कशी काय कृपा केली मुंबईहून. गरीबाला फोनच लावला. सहज फार आनंद वाटला. काय हुकूम काय. आम्ही काय हुकूम करणार साहेब. आम्ही अडाणी माणसं. तुम्ही हायक्लास मंडळी. हायकमांडचे म्हणजे हायक्लासच. दिल्लीशी तुमचे संबंध. मग काय साखरेच्या भावाची नवी खबर बात. हा दिल्लीकडे. आम्ही कोण ठरवणार. आम्ही साखर बनवणार. भाव दिल्लीत ठरतात ना. बर बर. थोरले साहेब काय म्हणतात. आधीचा पोशाख आणि दारूच लोक आहेत. नालायक साले. माणसाच्या जातीला लाज आणतात तुम्ही. लाज मरत का नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही आम्हाला जाणार नाही ते. आमच्या त्या अखेरच्या इच्छेचं काय. मृत्यूपत्र. आमचा देह डॉक्टर लोकांना प्रयोगासाठी आणि हाडं कुत्रे लोकांना सगळ्यांसाठी मिळावी. तेवढाच आमचा उपयोग कोणाला झाला तर. एवढ्याला गेलेली माणसं परत गेली. आलीच साहेब. जीप मध्ये तो माणूस आहे, त्याला आत घ्या. रात्री झोपायची व्यवस्था करायची. सकाळी बघू काय करायचं. रात्रीचं कुठे जाऊ देऊ नका. नाही साहेब. आलं वाटतं स्मशान. जायची तयारी सुद्धा झाली. सगळ्या नालायक. थँक्यू. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. सन्मानाबद्दल हार्दिक आभार. चला चाल. चांगले उच्च जातीचे दिसतात. म्हणूनच उग्र. जातीचा ज्वलंत अभिमान. छान छान. चला.
समस्त व्याघ्र मंडळी सुखी असोत. आपण आम्हाला बोलावलं. बसा. तिथे नाही, आमच्या समोर खुर्चीत बसा. लायकी नाही. आम्ही बाहेर तिकडे चौकात. सध्या इथे बसा. राजवाडाच म्हणायचा. कोणत्या राजाचा? चहा घ्या. आपण स्वतः चहा तयार करता? बिस्किट सुद्धा. आता यानंतर दारू मिळेल असं सांगू नका. मिळाली तर जरूर घेऊ, न दिली तर हिसकावून चोरून पण जरूर घेऊ. दारू हे आमचं अन्न आहे, आमचं पाणी आहे, आमचा श्वास आहे. कुठले तुम्ही? आम्ही इकडे कसे आलात? या भागात आणि का आलात? जरा जरा प्रश्नांची अशी एकदम सरबत्ती उडवू नका. एक एक प्रश्न विचारा, पण उत्तर मिळेलच अशी खात्री नाही. रागाव नका, पण आधी आपण कोण? इंदूराव धोंडे पाटील. या भागातली सगळी प्रगती आमच्या प्रयत्नांमुळे झाली. अच्छा अच्छा, आनंद झाला. आपल्या गर्वानं? काय म्हणाला? गर्व नाही, वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. अर्थात गर्व ही देखील एक वस्तुस्थिती असू शकते, आणि वस्तुस्थिती माहीत नसेल तर कुठलाही दावा गर्व वाटतो. आपण उगीच वाईट मानू नका, पण आपल्या आयुष्याची शरम वाटण्यापेक्षा गर्व वाटणं अधिक चांगलं. बरं, काय काय प्रगती केलीत आपण या भागात? या भागाची परिस्थिती एकदम दरिद्री होती. माणसं अन्नाला महाग होती, कुणी कष्ट करायला तयार नव्हतं. सावकाराच्या टाचा येत आणि घरदार जप्त होत. दर साल रोगराई यायची आणि धडधाकट माणसं घेऊन जायची. दवाखानाचं सोडाच, पण प्राथमिक शाळा सुद्धा नव्हती. उन्हाळ्यातले 3 महिने विहिरीमध्ये पाण्याचा टिप्पू दिसायचा नाही. 7-7 मैलाहून पाणी आणायला लागायचं. आम्ही विचार केला हे का नाही बदलता येणार? आमच्या प्रश्नांना जबाब देण्याऐवजी तुम्ही आम्हालाच प्रश्न विचारू लागलात. काय म्हणायचं काय तुम्हाला? नाव काय तुमचं? काही म्हणा, आम्ही ओ देऊ. खादी वापरता म्हणजे गांधीवादी दिसता. वापरण्यासारखं दुसरं काहीही विकत घेता येत नाही म्हणून आम्ही खादीधारी. पण सध्या आम्ही दारूवादी. बस तेच आमचं तत्वज्ञान. म्हणजे नाव गाव सांगण्याची इच्छा नाही म्हणायची. बरोबर, कारण सांगण्यासाठी आठवावं लागेल, आणि आठवू लागलो की सगळा ताप पहिल्यापासून सुरू होईल. आणि तोच नको आहे. आता यानंतर अगदी साफ नको आहे. तर नावात काय आहे? आता आमचं गाव, आम्ही कुठले? स्वातंत्र्यपूर्व काळातले. मुक्काम तो दूर तर प्रवासात आहोत. कुठं जाणार?
साक्षात काळाकडे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून साक्षात काळाकडे असा आमचा प्रवास चालू आहे. हुशार दिसता, थांग पत्ता लागू देत नाही. ठरवलाच आहे, लागला तर अवश्य करू. बर बर, हरकत नाही. आम्ही तुम्हाला मास्तर म्हणतो. काय चालेल? हा? पण कसले मास्तर? बाजार मास्तर नाही, तालीम मास्तर नाही, तिकीट मास्तर नाही, गायन मास्तर तर नाहीच नाही. आम्ही मास्तर ऑफ नन, नन्ना मास्तर. तर मास्तर सध्या राहायचंच आमचे पाहुणे म्हणून. इथं म्हणजे या वाड्यात? या वाड्यात काढू काही काम तुमच्यासाठी थोड्या दिवसानं. तोपर्यंत तब्येतीनं राहा. तब्येतीमध्ये, पण त्यासाठी तशी दारू पिऊन मराल मास्तर. त्या टाळी तेच तर व्हायला हवंय, आणि अजून होत नाहीये. तुम्हाला मरायचं आहे? सगळं विसरणं म्हणजेच मरण असेल तरच आम्हाला मरायचं आहे. त्याळात तुम्ही मास्तर. उशिरा पण बरोबर वाटलं. अर्थात आमच्या मनानं लवकरच. बरं आहे, तुम्ही जा आता. तूर तर वाड्यावरच राहा, मग बघू काय करायचं ते. हो, पण दारूचं काय? तुमच्या या वाड्यावर दारूबंदी असेल तर तिचा निषेध म्हणून आम्ही पुन्हा रस्त्यावर जाऊन बोलू. मिळेल, नोकर करतील व्यवस्था. नोकरांना उगाच तळती कशाला? आम्हाला पैसे मिळाले तर आम्ही सुद्धा व्यवस्था करू शकू, वाटेल तेवढी. छी छी छी. अरे मास्तर, काम न करता पैसे मागतो तो कोण? तो भिकारी. आधी काम करा, मग पैसे मागा. बोला, कसलं काम कराल तुम्ही? आम्ही आमच्या कातड्याचे रोज नवे जोडे शिवू आणि तुमच्या पायी घालू. तुम्ही त्यानेच आम्हाला मारा, आणि आम्ही तो मार खात आनंदानं नाचू. आणि आमचं कातड संपलं तरी फिकीर नाही, हाडं आहेत तर त्याच्या काळ्या करून आम्ही तुमचे ढोल रात्रंदिवस आमच्या पोटावर बडवू. मास्तर,